सकाळी उठून गेलो आज कामाले. आम्हाला जाता जाता मला चिचाचा पाला दिसला, तोडलो ना खायला लागलो. पोहोचलो आपल्या वाचनालयामध्ये. आपण पाहत होतो अंटी मस्त नाही का रांगोळी टाकून राहिली होती. हाय करायला लागलो. चला मग तुम्हाला मी आज आपलं वाचनालय दाखवतो. इथं का काम सुरू आहे ते बी दाखवतो. तर आपले दातच दाखवले मी ना. आज एवढा गचाटा साफ करायचा आहे. टेन्शनच आलं बाई मला तर. का होय हा पसारा सगळं ठेव ठाव केल्यावर पा कशी चकचक दिसते रूम तर. मस्त आहे ना मग आमच्या घरची गौतम बुद्धाची मूर्ती. मला एवढे सारे पुस्तकं ठेवून झाले होते. आता दुसऱ्या दिवशी बी ठेवायचे होते. मग सकाळी उठून मी अजून गेलो. आबा जाता जाता पाहत होतो मस्त एक वासरू दिसलं मले. मग मस्त ताला खोललो वाचनालयाचा. न पहा मग समोरून रूम. गौतम बुद्धाला अगरबत्ती लावत होतो ना. जशी पाया लागलो तशी लाईन आली. पहा तुम्ही एक वेळा. मला समजतच नाही माझ्यासोबत असं काऊन होते तर. मला लावायचे होते मग एवढे सारे पुस्तकं लावलं ना. माझी आई आली बोलवाले. भद्रावतीचे लोक भेटायला आले चाल म्हणून. तेव्हा नाही करायचं होतं न. हे सगळे मला भद्रावतीवरून भेटासाठी आले. थँक्यू सो मच. काय म्हणा हे पोरगी पाहणे किती क्यूट आहे ना. हे पोरगी निरी लढत राहत होती तिथं. जेवण खावण करून निघालो मग अजून पुस्तकाकडे. एवढे सारे पुस्तकं कधी पाहिले का तुम्ही. मला ते पुस्तक बहुत टेन्शनच आलं बाई. मस्त बा या पुस्तकामध्ये भेटला माझ्या मैत्रिणीचा फोटो. मस्त दिसतंय ना दोघी जणी. मला यांचा फोटो पाहून तर मस्त चांगलं वाटलं बाई. मी म्हणलं यांच्यामध्ये मी नाही आता मी बी एक फोटो काढून घेतो यांच्यासोबत. मग संध्याकाळी सुटली होती मस्त वारा धुवून. म्हणलं पाणी याच्या पहिलं घरी चालले जातो. आबा घरी जाऊन पाहतो तर मस्त रोज पाणी लागला. आई म्हणे माझी मोबाईल बंद कर नाही तर वीज पडते.